तर मग या पुढील कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली आणि अर्जुन या दोघांना घराबाहेर हकलून देतात. सायलीला चक्कर येते आणि अर्जुन सायलीला उचलून घेतात. सायलीच्या पायावरची तुळशीपत्राची खूण कल्पनाला दिसते. ते पाहून सायलीला कल्पनाने घरात घेतले. घरात अन्वीचा सत्याचा उलगडा आणि सायली आणि अर्जुनला घराबाहेर काढलेले असते. घरातले सर्व सायलीला स्वीकारण्यासाठी नकार देतात, कारण अर्जुनने सायलीसोबत अन्वीच्या विरोधात म्हणजे प्रियाच्या विरोधात लग्न केले असते. त्यामुळे घरामध्ये सर्व सायली आणि अर्जुन या दोघांचा राग आलेला असतो. तर त्या सर्व अर्जुन सायलीला घरात न घेण्यासाठी सांगितले असते. प्रताप बॅग बाहेर ठेवून हकलला असते त्या दोघांना. तेवढ्यात सायली घराबाहेर जात असते. सायलीला जात असताना तिथून पायच ओढत नसतो, पण सायलीचा नाईलाज असतो. ती जात असताना सायलीला अचानक चक्कर येते आणि ती खाली पडते आणि कल्पना येऊन विचारते काय झालं. पाहते आणि कल्पनाला सर्वांच्या विरोधात गेलेली असते. आणि जेव्हा अर्जुन सायलीला उचलतो तेव्हा कल्पनाला सायलीच्या तळपायावरची खूण दिसते आणि कल्पनाच्या पायाखालची जमीन हादरते. आणि आता कल्पनाला समजलं आहे सायली हीच खरी तन्वी आहे. आता कल्पनाला हे सत्य सर्वांसमोर आणि सायलीला तिचं भूतकाळ आठवणार. तर आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रियाचं काय होणार. तर असंच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.